नमस्कार. सक्षमाच्या वेंडर्सच्या इंटरव्ह्यू मध्ये आज आपण भेटणार आहोत मंजिरी काकलीज यांना. मंजिरी काकलीज इज नोन ॲज अ क्राफ्टी गर्ल ऑन व्हील्स. म्हणजे काय तर ती अतिशय सुंदर हँडमेड डेकोरेशन आयटम्स बनवते अँड शी मार्केट्स देम. अप्रतिम डेकोरेशन आयटम्स असतात अँड शी इज डुईंग इट. तिच्या एका मोठ्या लाईफच्या चॅलेंजवरती मात करून ही मुलगी हे करते आणि म्हणून शी इज क्राफ्टी गर्ल ऑन व्हील्स. सो वेलकम मंजिरी टू सक्षमा प्लॅटफॉर्म. येस मॅम. या. तुझा जर्नी तू कसा आणि कधी सुरू केला याच्याबद्दल थोडं सांग ना. पहिले तर मी मला इंट्रोड्यूस करते. माझं नाव मंजिरी काकवीस. मी नाशिकची राहणारी आहे आणि बिझनेस मी लास्ट इयर कोविड सिच्युएशन्स होते, तर त्यावेळेस मी हा विचार केला बिझनेस पुढे आणायचा. तर त्याला एक नाव दिलं क्राफ्टी गर्ल ऑन व्हील्स. क्राफ्टी गर्ल ऑन व्हील्सचं डिस्क्रिप्शन म्हणजे मी क्राफ्टचे आयटम्स बनवते, हँडमेड आयटम्स. आणि तेही मी एक व्हीलचेअर युजर आहे, म्हणून हे दोघांचं कंबाईन नाव मी क्राफ्टी गर्ल ऑन व्हील्स असं ठेवलं आहे बिझनेसचं नाव. ग्रेट. बरं, आता आणखीन एक गोष्ट सांग. व्हीलचेअर युजर आहे, येस, पण व्हीलचेअर युजर्स पुष्कळ असतात. त्या बाकीच्या व्हीलचेअर युजर्स मध्ये आणि तुझ्यामध्ये एक फरक आहे. एक चांगला फरक आहे की बाकीचे व्हीलचेअर युजर्स कदाचित तुझ्या एवढे लाईव्हली आणि क्रिएटिव्ह नसतील जशी तू आहेस. दॅट इज अ पॉझिटिव्ह थिंग. आणि आणखीन दुसरा फरक काय आहे, तू व्हीलचेअरवर जाण्याचं कारण काय होतं? माझं व्हीलचेअरवर जाण्याचं कारण म्हणजे मला 2005 मध्ये एक आजार डायग्नोस झाला, मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणून. त्यानंतर हा ग्रोविंग आजार असल्यामुळे हळू सिच्युएशन अशी झाली की आता मी व्हीलचेअर यूज करते आहे. आणि बाकीचे म्हणजे डिसेबल लोक आणि माझ्यामध्ये मी फरक समजत नाही. पण व्हीलचेअरवर असून इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह असणं आणि माझ्या सिस्टरचं म्हणणं होतं की बाकी लोकांसाठी इन्स्पिरेशन म्हणून पण येऊ शकते. कदाचित त्या लोकांना एक म्हणजे हे भेटेल की तुम्ही अशा कंडिशन मध्ये असूनही एवढं सगळं करू शकता आहे. पॉझिटिव्हिटी ठेवण्यासाठी मी हा बिझनेस हे केला आहे की दुसऱ्यांना पण म्हणजे त्याच्यातून काहीतरी शिकण्यात येईल असं. 100%. कसं आहे ना की तुम्ही डिसेबल्ड असणं हा अगदी वेगळा विषय आहे. आता कालच मी कुठेतरी वाचलं, एक कम्प्लिटली ब्लाइंड मुलगी IAS च्या परीक्षेला बसते. वाय? बिकॉज इट्स फाईन. त्याप्रमाणे इफ अट ऑल यू टेक युअर फिजिकल कंडिशन ॲज ओके, आय मीन दिस इज इट, तर त्याच्यानंतर तुम्ही तुमची आयुष्यामध्येची स्वप्न ही नाही त्याच्यामुळे थांबवायची. आणि हे तू केलंयस याच्याबद्दल खरोखरी तुझा अभिमान वाटला पाहिजे. आणि तो आहे, तो आहे. ओके. आता मला सांग, तुझे क्राफ्टचे आयटम्स करतेस ते काय काय आहेत, जरा दाखव ना. ऑकेजन वाईज असतात. जसं मी प्रत्येक गोष्टीला डील करते तर हँडमेड मध्ये, जसं वेडिंग किट असणं, बेबी शॉवर किट वगैरे, किंवा म्हणजे आता दिवाळी स्पेशल ओकेजनवर टी लाईट कॅन्डल होल्डर्स आहेत. त्याच्यात भरपूर व्हरायटी बघायला भेटेल. तर स्टार्ट मी छोट्यापासून करते. जसं आता आहे हे फोम फ्लास्क आहे बनवलेलं आणि याच्यामध्ये वॅक्स कॅन्डल दिलेला आहे. तर हा आयटम आहे जो आपण टेबलवर प्लेस करू शकतो आहे, किंवा असे अजून 4-5 घेतला तर हा एक सेट पण होऊ शकतो.
जो आपण ऍज अ रांगोळी म्हणून पण युज करू शकतो एंट्रन्स Wow, मध्ये that's a वगैरे. wonderful idea. तर कस्टमाइज पण बनवून देऊ शकते मी कलर वाईज. हो, आता पण हे पिंक आपल्याला कलरचं आहे, याच्यात ग्रीन कलर, व्हाईट कलर, रेड कलर जे हा. काही कस्टमरची डिमांड असते त्या हिशोबाने कस्टमाइज करून भेटतात आयटम. पण आपल्याला आणि आता साईटवर हे जेव्हा आपण सेलला टाकणार त्यावेळेला हं. आपण कस्टमाइज करून देतो नाही सांगता येणार ना, त्यावेळेला आपल्याला एक्झिस्टिंगचे फोटो टाकायला लागणार. हा डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करू शकते की ऍज पर कस्टमाइज ऑर्डर्स ऑल्सो कॅन टेक. हा, हा. हे शुभ लाभ आहे, डोर हँगिंग आहेत. तुम्ही देवघरला किंवा इतर डोर्सला एंट्रन्सला वगैरेही लावू शकता. शुभ लाभ. मस्त. त्याच्यात वेगळे वेगळे व्हरायटीज येतात. जसे आता मी हे तर बनवून ठेवलेले पीसेस आहे, हे पण शुभ लाभ आहे, जे डोरला किंवा देवघराला हँगिंग करू शकतात. सुंदर. आणि अजून हे टी लाईट कॅन्डल्स मध्ये अजून ही डिझाईन आहे. आणि माझ्याकडे जो ट्रेंडिंग मध्ये असतो पीस तो नेहमी गणपती लक्ष्मी सेटचे दिवाळीत फार युज होतात. लास्ट इयर माझी दुसरी डिझाईन होती ती वेबसाईटवर अपलोड आहे. ह्या वर्षी ही नवीन डिझाईन आली आहे. तर ही आता आहे. अजून 2-3 डिझाईन असणार आहे ते मी वेबसाईटवर लवकरच अपलोड करेन. वंडरफुल. हँगिंग्स मध्ये अजून मोठे पण पार्ट्स आहेत. शुभ लाभमध्ये. हा शुभ लाभ आहे. हा, एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. डोर हँगिंगच आहे. हा सेटच आहे. त्याचे वा, 2 कलर आहे. हा रेड आहे आणि एक पिंक कलर मध्ये पण. लवली लवली. आणि मला एक सांग, आणि इतक्या सुंदर सुंदर आता हे जे आत्ता शुभ लाभ दाखवलेस, दे आर सो प्रेटी, थँक्यू मॅम. सो प्रेटी. आणि त्यांच्या कॉस्टिंग कशा असतात? कॉस्टिंग आता सगळ्याच सांगता येणार नाही, पण नाही, हा माझ्याकडे जे आत्ता जो शुभ लाभ दाखवलास रेड आणि पिंक, हा 520 प्लस शिप. सुंदर. आणि ते दे आर ऍज अ वॉशेबल. गिफ्टिंग पर्पजला वगैरेही युज होईल. म्हणजे कोणाला दिवाळीचा ऍज अ गिफ्ट वगैरे द्यायचंय किंवा स्वतःच्या घरातही युज करायला चांगला आयटम आहे प्रोडक्ट. अँड दे आर वॉशेबल. हा, यू कॅन वॉश दॅट. अजून एक आहे माझ्याकडे आरती थाल. ते तर हा मिरर म्हणजे आहे का कुठल्याही ग बाबा? ऑकेजनला युज. हा हा मिरर आहे का खाली? हो मध्ये मिरर. हा, तुम्ही म्हणजे वन आणि कॅन हे इवन यूज हळदी इट ॲज अ कुंकू मिरर. आणि हा मिररच आहे. मिररला स्टिक केला आहे एक बोर्डवर आणि बाकी हे डिटेलिंग फ्लावर्सची दिलेली आहे, मोतीवर्क दिला आहे. आणि हे हळदी कुंकू अक्षदा कस्टमरच्या डिमांड अजून असतात की अजून 1-2 द्या तुम्ही त्याच्यावर ठेवण्यासाठी पण वगैरे. आणि हे मला एक कॅन्डल गोष्ट सांग ना, मला हा एक गोष्ट सांग ना, हे जे तू दाखवलंस ना, दाखव बरं जरा पुन्हा मोठ्याने बोल काहीतरी, म्हणजे मोठं दिसेल. हो. राईट. आता ह्याच्यामध्ये तू बोलत राहा. ह्याच्यामध्ये जर का त्या खाली वाट्या लावलेल्या त्या नाही लावल्यास, हो, मी याला ऍज अ रिंग प्लॅटरही युज करू शकतो. मल्टीपर्पज होऊ शकतो. रिंग प्लॅटर म्हणून पण युज करू शकतो. रिंग प्लॅटर नाही, इट कॅन बिकम अ लवली मिरर, डेकोरेटिव्ह मिरर. I will suggest you make it and add it as one of the products on Sakshama. ओके. This mirror is beautiful. म्हणूनही वापरू शकतो, म्हणजे मल्टीपर्पज प्लेट होऊन जाईल असं. प्लेट नाहीच, तो मिररच. हो. इट इज टू बी केप्ट पुट ऑन 1, 2, 3, 4 असे खिळे लावायचे आणि त्यांच्यामध्ये याला ठेवायचं. डेकोरेटिव्ह मिरर. किती सुंदर दिसेल. हो. अरे बाकी कुठे अगदी आपल्या बेसिंगच्या वर जरी ठेवला तरी सुद्धा छान वाटेल. काही कुठेही लावू शकतो माणूस. हो.
नॉर्मल जे आपले डल कसे तरी मिरर्स असतात त्याचे जे असा मिरर असेल तर किती छान वाटेल आपल्याला बेसिनवर. हो, कस्टमर्सला काहीतरी वेगळं नवीन पण बघायला भेटेल. मस्त वाटेल, मस्त वाटेल. कन्सिडर दॅट. बरेच बरेच म्हणजे लोक याला रियूज म्हणून पहिले तर रिंग प्लॅटर म्हणून युज करतात, नंतर मग हळदी कुंकू प्लॅटर म्हणून युज करतात. असं असतं युज याचं. तर हा. आता तुम्ही जे ॲड ऑन दिलं आहे ते पण आपण कन्सिडर करू. मी नक्कीच करेल. पण ते छानच आहे तसं. आणखीन तुझं प्रॉडक्ट दाखव बरं. आता आणखीन प्रोडक्ट मध्ये जे आता दिवाळीत मेन किंवा आपण डेकोरेशनला वगैरे वापरू शकतो. हँगिंग्स आहे. हे कम्प्लीट वॉल तोरण आहे हँगिंग का? नाही नाही, हे वॉल हँगिंग आहे. तर तुम्ही हे डोअर्सला एंट्रन्सला पण हँग करू शकता. ते पॉम्पॉम म्हणतात याला. हे मटेरियलचे वुलन्स असतं. हा हा. तर असे डोअरला एंट्रन्सला किंवा अजून कस्टमाइज करून 2-3 एक्स्ट्रा पीस ऍड करून आपण वॉल हँगिंग पण तयार करू नाही शकतो. नाही, वॉल्स नॉर्मल दिवाळीत जे तोरण लावतात ना घराला, हा हा. किती सुंदर होईल हे तोरण. हो. नाही याच्यात कस्टमाइज करून भेटतं. याला लोक जसं कोणाची डिमांड आहे, याच्यासोबत तोरणही बनवून द्या, याच्यासोबत आम्हाला रांगोळी म्हणजे एक पूर्ण सेट पण तयार होतो. तोरण हे 2 साइडला हँगिंग्स आणि खाली त्याच्या सेम मॅचिंग मध्ये रांगोळी. ओके. म्हणजे याची रांगोळी पण बनते असं. मग त्याचं कस्टमाइज करून एक दिवाळीच्या वेळेला आपल्या साईटवर टाक. हो, हो, हो. आता सगळे अपलोड करायचं आहे. मी हे हं. पीसेस आता एवढ्या याच्यात वेळ दिवाळीच्या भेटत असेल. मागच्या, हा आता तू हा काहीतरी एक दाखवत आहे. होतीस, शो मी. हा एक आहे टेबलवर आपण ठेवू शकतो दिवाळीला. वाव. हे पेपर फ्लॉवर्स आहे. पेपरचे फ्लॉवर्स आहे. आणि मध्ये काय आहे, ती कॅन्डल आहे का वरती? हो. एल-ई-डी कॅन्डल म्हणतो. तर डिमांडवर आहे. जर आजकाल लहान मुलांना किंवा पंखा चालू ठेवायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. बटन चालू करून दिलं एल-ई-डी कॅन्डल स्टार्ट होते. वॅक्स कॅन्डलच्या ऐवजी आजकाल लोकं हेच प्रिफर करतात. लहान मुलांपासून वाचवण्यासाठी, की तेल हात नको लावायला वगैरे. तर बेस्ट ऑप्शन आहे. आणि आणखी ही एक डिझाइन आहे. ते पण टेबलवर प्लेस करू शकताय किंवा खाली फ्लोरिंगला वगैरे. ही रांगोळीच आहे म्हणजे चक्क. हां, हे सगळे कॅन्डल्स आहे त्याच्यात आणि अजून साइडला पण मी 7 पीसेस दिले आहेत, छोटे-छोटे. हा हा. तर एक मोठी रांगोळी तयार. हां. हे छोटे-छोटे पीसेस साइडला त्याला प्लेस करायला लागेल. हो. त्या मोठ्या रांगोळीच्या आजूबाजूला प्लेस करू शकतो. तर जसं ठेवायचं किंवा हे सिंगल कुठे दुसरीकडे ठेवायची, ती सेंटर पीस वेगळीकडे ठेवायचा आहे. तर हा तुम्ही असा युटिलाइज वेगळे-वेगळे टाइपनी करू शकता. सुंदर सुंदर. टी लाईट कॅन्डल्स मध्ये व्हरायटीज खूप बघायला भेटतात. फ्लॉवर कलेक्शन वेगळे-वेगळे येतात. आता हा एक हे नवीन त्या मार्केटला प्लास्टिक फ्लॉवर बॅग मधनं काढून दाखव ना जरा. हां. याला पिओनी फ्लॉवर म्हणतात. आजकाल हा खूप ट्रेंडिंग मध्ये आहे हा फ्लॉवर. हे जे सेंटर पीस आहे आणि त्याच्या साइडला मी 5 पीसेस दिले आहे, जे प्लेस करू शकाल. ओके. आणि याचा जो बेस आहे तो एम-डी-एफ मटेरियल जो असतो वुडनचा तो यूज कसला? म्हणजे क्वालिटी, ड्युरेबिलिटी पण चांगली आहे. तर असं नाही की 1 वर्ष यूज केलं नेक्स्ट इयर यूज नाही होणार. तर तुम्ही पर इयर यूज करू शकताय. तर मागचं गिफ्टिंगला पण मागचं छान आहे. मटेरियल काय आहे म्हणालीस? ते पिओनी म्हणे फ्लॉवर्स येतात नाही नाही, मार्केटला. बॅक साइडचं मटेरियल. एम-डी-एफ वुडनचा प्लॅटर असतो हा छोटा. त्याच्या साइजेस येतात वेगळे-वेगळे. एमडीएफ. ओके. तेच मी रिंग जे तुम्हाला आरती थाल दाखवली त्याच्यात पण ते एम-डी-एफ वापरलेलं. ओके. असं. हां, ते ड्युरेबिलिटीसाठी चांगलं असतं एम-डी-एफ. सुंदर. आणि आता हे जे आहे सेंटर पीस आहे त्याच्या साइडनी हे 5 पीसेस दिले आहेत. तर हे पण अरेंज करताना जसं ठेवायचं आहे तसं ठेवू शकतोय. दॅट्स अमेझिंग यार. अमेझिंग. त्याच्यात आता हे ह्या रांगोळीची जसं कॉस्ट मी काय आहे? तुम्हाला
रेड वाली, रेडची मोठी वाली आत्ता दाखवलेली. हा नाही नाही, आत्ता जे दाखवत होतीस त्याची काय कॉस्ट काय आहे? ही वाली नाही, ती रेड वाली तू दाखवलीस ती. हा हा पूर्ण सेट आहे. हा हा, त्या पूर्ण 480 सेटची, प्लस त्या हा, पूर्ण 480 सेटची plus कॉस्ट shipping. काय आहे? 480 प्लस शिपिंग. डॅम गुड यार, डेफिनेटली अफोर्डेबल फॉर एनीवन. मी रिझनेबलच ठेवती, मार्केटमध्ये याची रेट्स खूप हाय असेल. म्हणूनच पण म्हटलं मला असं मला काय वाटलं होतं माहितीये, दिलंय की असं मला नाही वाटलं की होतं तू याची कॉस्ट सांगशील समथिंग लाईक 750 प्लस वगैरे. मला म्हणतात घरचे तू कॉस्टिंग खूप लो ठेवते, बट मी म्हणते की सगळ्यांनाच पॉसिबल व्हायला हवं घेणं वगैरे. नक्कीच नक्कीच, प्रश्नच नाही. आता हे जे आहे मारिगोल्डचे फ्लावर्स ओरिजिनलच दिसतात, त्याचं हँगिंग बनवलंय मी, त्याला खाली एक अटॅच केलं आहे. तर एक हा वेगळा फेस्टिव्ह लुक येतो, कधीही वापरू शकतो आपण, घरात कुठलीही पूजा वगैरे असते किंवा काही. सुंदर ते बेल्सचा सुंदर आवाज येत असेल बघा. सुंदर, आजकाल अप्रतिम. मार्केटमध्ये हे अवेलेबल असेल तुम्हाला, बट हे खालचं जे आहे मी ते कस्टमाइज करून घेतलंय, स्वतःची डिझाईन ऍड करून येस थोडं त्याला अजून फेस्टिव्ह लुक दिला दिवाळीसाठी. येस. वेडिंग आणि फंक्शन्सला आणखीन पण एक सांगू, आणखीन एक सांगू, मॅरीगोल्ड हम्म. मध्ये ना, त्या मॅरीगोल्डच्या फ्लावर्सच्या मध्ये मध्ये जर का तू एक 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 अशी ग्रीन कलरची पत्ती टाकत गेलीस ना, हो तर त्याला आणखीन जबरा मस्त लुक येईल. हो, ओरिजिनल एकदम लुक येईल त्याला. हा? अजून डिझाईन्स येणार, अजून माझं काम थोडं म्हणजे थोडं एकदम स्टार्ट झालं. ओरिजिनल वाटून जाईल ते. ट्राय करून हो बघ एकदा. हो हो, डिझाईन्स आता अजून बनणार आहे, त्याच्यात हे ट्राय करेल. येस. आता आणि मी हे मॅरीगोल्ड सगळं इज दिवाळीच्या अमेझिंग. हा, टी लाईट कॅन्डल्स मध्ये तर बऱ्याच व्हरायटीज असतात. माझं मी वेडिंग जे किट म्हटली तुम्हाला, त्याच्यात रिंग प्लॅटर्स वगैरे जे आहे, त्याचा हा एक ऑप्शन आहे. ही रिंग प्लॅटर पण आरशावर आहे का? हो हो, मिररच. त्याच्याने एक आहे ना डिसेंट लुक येतो, मला असं वाटतं, म्हणून मी मिरर बेस जास्त चांगलं मला वाटतं युज करायला, तर मी तो युज केला. इव्हन आय विल से, मग अशा टाईप पण मी या रिंग प्लॅटरला जे तू लावलंयस ना, तो प्लॅटर छोटा आहे, पण सेम थिंग तू मोठा एवढा एवढा मिरर वगैरे घेऊन असे मिरर्स कर. डेकोरेटिव्ह मिरर्स. यू डू दॅट, यू ऍड दॅट. ते अँटिक पीसेस मध्ये जाऊ शकतात. होम डेकोर. अँटिक पीसेस मध्ये हे कन्सिडर करू. ऍक्च्युली आणि बिकॉज दॅट इज वॉशेबल, त्याच्यामुळे त्याच्यावर धूळ आली तर ते धुता येते आपल्याला, तर मग काय हरकत आहे? धुता नाही जरी आलं, आपण ओल्या कपड्याने जरी पुसतोय, तर एक चांगलं म्हणजे फ्रेशच दिसेल तो पीस असा. एक्झॅक्टली, दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. आणि वर्षानुवर्ष चालेल ते. आणि हँडमेड क्राफ्ट म्हटलं का डिझाईन्स कधी संपतच नाही. पर इयर पर मंथ काही ना काही न्यू एडिशन येत असतं. नक्कीच. तर आता तर हे माझ्याकडे फार कमी आहे. दिवाळीत आता मी वेबसाईटवर जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुम्हाला डिझाईन्स अजून वेगळ्या दिसण्यात येतील. नवीनच डिझाईन. तर आता मला आणखीन एक गोष्ट सांग, की हा बिझनेस जेव्हा तू चालू केलास त्यावेळेला आधी तर तुझं एक्झिस्टिंग चॅलेंज आणि त्याच्यानंतर लॉकडाऊनचा पिरियड आणि त्यावेळेला तू हा बिझनेस चालू केलास, किती किती चॅलेंजेस आले तुला? फार चॅलेंजिंग आहे. जे कुठे बाहेर जाणं हा पहिला प्रश्न लॉकडाऊन पिरियड मध्ये खासकर, आणि अशा पिरियड मध्ये हे सामान सगळं ऑनलाईन मागवणं हे पण एक रिस्क आहे. साईज कधी मध्ये मोठी येते, छोटी येते, तर ते रिटर्न पण होत नाहीत अशी बल्कमध्ये जे ऑर्डर्स घेत होतो. तर हे फेस केलं की बाहेर जाणं न जाणं, डिझाईन स्वतःहून काय सिलेक्ट करता येईल ते डिझायनिंग, म्हणजे फक्त फोटोजवर सिलेक्शन हे खूप मोठी गोष्ट आहे, की आपल्याला ते जे पण येईल त्याला काहीतरी अरेंजमेंट करून एक चांगला पीस बनवून द्यायचा आहे. ते एक चॅलेंज होतं, की बाहेर न जाता येणं मेन.
आणि असं पण गर्दीत जायला व्हीलचेअर युजर्सला थोडा त्रास पण आहे. ॲज आपल्या रोड्स जे आहे डिसेबल फ्री नसतात बऱ्याच ठिकाणी. शॉप्स डिसेबल फ्री नसतात. तर मला अडचणी येतात. तर तिथे सिस्टर आणि जीजू, आई-वडिलांचा सपोर्ट असतो, की ते जाऊन मार्केटला माझे जे रिक्वायरमेंटच्या गोष्टी आहेत, ते मला फोटो सेंड करून हे आणायचंय का, ते आणायचंय का, असं म्हणजे एवढं बरंच काही चॅलेंज फेस करावं लागतं. पण ठीक आहे, आता ह्या बिझनेसमध्ये चॅलेंजेस येतील तर ते एक्सेप्ट करणंच आहे. ओके, दॅट इज वंडरफुल. पण म्हणजे या सगळ्यांच्या मदतीने एवढ्या चॅलेंजेसवर मात करून आज क्राफ्टी गर्ल ऑन व्हील्स उभी आहे, ही मस्त गोष्ट आहे. एक आणखीन म्हणजे आता या गोष्टी तुझ्या इतक्या सुंदर आहेत, युनिक आहेत, तर तुला काही कॉर्पोरेट ऑर्डर्स वगैरे आले का बाबा? रिसेंट आता एक कॉर्पोरेट ऑर्डर्स म्हणजे हे आयटम बघूनच मला त्यांनी अप्रोच केलेलं आहे. आमच्या बिल्डिंगमध्येच आहे ते. बट त्यांना आयडियाज इनोव्हेटिव्ह वाटली, तर त्यांनी एक चान्स मला देऊन बघण्याचा निर्णय घेतलाय. तर दिलाय त्यांनी मला कॉर्पोरेट ऑर्डर. 25 to 30 पीसेसचं आहे. ही फर्स्ट माझी ऑर्डर असणार आहे कॉर्पोरेटची. तर ओके. बिझनेस जस्ट स्टार्टअप आहे लास्ट इयर आणि आता लगेच सेकंड इयरमध्ये मला कॉर्पोरेट ऑर्डर भेटतीये. तर आणि ती चांगली सुद्धा गोष्ट तू आहे. इकडे तिकडे धडपड न करता. एका जागी बसून ऑर्डर्स सोडण्याचं काम करते. एक्झॅक्टली, दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. दॅट मीन्स तुझ्या क्रिएटिव्हिटीनी ती तुला मिळवून दिली, असं आपण म्हणू शकतो ना, हो. बरोबर? मार्केटिंग तर असं कुठे नाहीच आहे ना. माउथ मार्केटिंग म्हणू शकतोय, कस्टमर टू कस्टमर मार्केटिंग म्हणू शकतोय. तर त्या बेसिसवर म्हणू शकतोय, की ते मुंबईचे क्लायंट आहे, कस्टमर आहेत. इथे जस्ट ते एक नाशिकला त्यांचं एक घर आहे, व्हिजिटला येतात, काही फार दिवसासाठी राहतात आणि मग लगेच मुंबईला जातात. पण तरी ती ऑर्डर त्यांनी मुंबईमध्ये कोणाला न देता मला देण्याचं ठरवलंय, डिसिजन घेतलंय. तर म्हणजे त्यांना पण म्हणजे मी त्यांची थँकफुल आहे, की एवढी मोठी चान्स घेता येते मला. गुड. तर मलाही त्याच्यात बेस्ट देणंच आहे. बघू आता याच्यापुढेही कॉर्पोरेट ऑर्डर्स मग मला ह्या बेसिसवर अजून चांगले अपॉर्च्युनिटीज येतील. नक्की, नक्की होईल ते. आणि तुला आणखीन सांगते, बरं तू फेसबुक किंवा इतर कुठच्या ठिकाणून असं ऑनलाईन केलं होतंस का कधी सेल, का नाही हो, कधी? पेजेस आहे माझे, बट त्याच्यावरून मला फारसा रिस्पॉन्स मी म्हणजे असं ऑनलाईन पोर्टल म्हणून काही जॉइन केलं नाही अजून. हा सक्षमा मला फर्स्ट प्लॅटफॉर्म आहे, जिथं मी ऑनलाईन पोर्टलचं साठी रजिस्टर केलं वगैरे. हं, आणि रश्मी दीदीनी सांगितलं होतं, की लॉन्च होणार आहे. अ, मग मी म्हटलं चला ट्राय करू. फर्स्ट सक्षमापासूनच स्टार्ट करू. करेक्ट. सक्षमा नाव पण छान आहे. हं, स्वतःचं जेवढी एबिलिटीज दाखवण्याचं एक चांगलं पोर्टल तुम्ही दिलंय. हं. त्याच्यासाठी खूपच आभार तुमचे. नक्कीच, नक्कीच. आणि सक्षमाच्या थ्रू एक गोष्ट तुला नक्की आहे, की तुला म्हणजे नाशिकच्या बाहेर तर ऑफकोर्स महाराष्ट्राच्या बाहेर, इंडियाच्या बाहेर असं पंख पसरून तुझ्या उद्योगाला नेता येईल. हा एक महत्वाचा विषय. दुसरं, सक्षमामध्ये आपण वेगळे वेगळे पॅनल्स करतोय. मला एक जाणवलं, की तुझ्याकडे फोटो काढणारी फोटोग्राफर मंडळी चांगली घरात आहेत का? घरातच म्हणजे ताई, जीजू वगैरे असतात हेल्पिंगला. तर ते म्हणजे ते फ्री झाले का मग मी त्यांना फोटोजसाठी देते ओके, माझे प्रोडक्ट. ओके. म्हणजे फ्युचरमध्ये गरज वाटल्यास आपण आपल्या पॅनलवरती ना प्रोफेशनल फोटोग्राफर्स हे पण अपॉइंट करतोय. नंतर आपण कंटेंट रायटर म्हणजे तुझ्या प्रॉडक्टचं डिस्क्रिप्शन साईटवर टाकण्याकरताचं कंटेंट रायटर, अशी सगळी वेगळी वेगळी प्रोफेशनल मंडळी आपल्या ह्याच्याकडे आपण करतोय अपॉइंट एक 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 एक. बिझनेसचं रजिस्ट्रेशन करण्याकरता लिगॅलिटीज वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्या करण्याकरता आपल्याकडे एक जण तर आहेत, ते हेल्प करतायत. मकरंद शेरकर म्हणून त्यांचा परवा इंटरव्ह्यू आपण केला होता पब्लिश. तर असे आणखीन एक एक आहेत. आणि त्याचबरोबर काही जण आपल्याकडे असे जॉईन होत आहेत, जे आपल्या सक्षमाच्या वेंडर्सना
फ्रॉम सीझन टू सीझन कॉर्पोरेट ऑर्डर्स मिळवून देणार. त्याच्यामुळे सक्षमा तुमच्या पाठीशी आता मजबूत उभी राहणार, एवढं नक्की. काय वाटतं याच्याबद्दल? म्हणजे चांगली अपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांसाठी. स्मॉल स्केल बिझनेस साठी तर फार छान. येस. काय मोठ्या बिझनेसला मोठं व्हायला वेळ नाही लागत. छोट्या बिझनेसला मोठं होण्याकरता थोडा धक्का लावायला लागतो, तो आपण लावणार आहोत. हो, आणि स्टार्टअप बिझनेस म्हटल्यावर तर अजून थोडं प्रेशराईज असतं, की कसं होणार आहे, काय होणार आहे. मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वगैरे नसतात आणि प्रत्येक ठिकाणीही म्हणजे मार्केटिंग करायला जायला जमेलच असं नाही. तर बरोबर. हे ऑनलाईन जे पोर्टल आहे एक चांगला ऑप्शन आहे आजकाल. म्हणजे कोविडमुळे घरी बसल्या सगळ्यांना घरचे घरपोच सगळे मिळणार आहे. ते अजून बेस्ट आहे. राईट. दॅट इज ट्रू. सो आता तुझे आणखीन फ्युचर काय काय प्लॅन्स आहेत? काय काय आणखीन कशा पद्धतीने तुझा उद्योग वाढवावा असं तुला वाटतं? हँडक्राफ्ट बिझनेस फक्त लिमिटेशन मध्ये नाहीये. तर मला याच्या पलीकडे पण अजून डेकोर्स मध्ये फार इव्हेंट डेकोर प्लॅनर वगैरे याच्यात पण फार इंटरेस्ट आहे. तर माझ्या घरीही काही इव्हेंट असलं तर सगळं डेकोरेशन्स वगैरे जे असतं सगळं पार्ट माझ्याकडे असतं. तर ते फक्त करून घेणं एवढं माझं काम असतं. पण डिझाईन्स वगैरे काय करणं आहे इथून सगळी सुरुवात माझ्याकडूनच असते. तर आता मी लास्ट मंथ एक ऑर्डर घेतलेली बेबी वेलकमिंगची. ती माझी फर्स्ट ऑर्डर होती. तर एक इव्हेंट प्लॅन झाला तो चांगला माझा बेबी डेकोर वेलकमचा. तर फार छान रिस्पॉन्स भेटला मला तिथून पण, की छान डेकोर वगैरे झालं. तर ह्या बिझनेसलाही मला पुढे न्यायचंय. आणि क्राफ्टी गर्ल ऑन व्हील्स ह्याच बिझनेसला मला त्या 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 बिझनेसला पण हाच नेम देणार. ओके. एक हा विषय झाला. दुसरं एक मी तुला सुचवीन, की जसं आत्ता तुला म्हटलं मिरर, तुझ्या प्लॅटरलाच मी म्हटलं की हा आरसा खूप सुंदर होऊ शकतो. त्याप्रमाणे आणखीन असे लॉंग टर्म यूजचे डेकोरेटिव्ह आयटम्स हे बनवण्याबद्दल तू विचार केलास का? हो, केलं आहे. आणि हे जे आयटम्स मी बनवत आहे ते मॅक्स 3 to 4 इयर्स, 2 इयर्स नाही. चालू शकतात. डिपेंड आपण कसं त्यांना वापरतोय. आपण ह्या वर्षी वापरला आणि जस्ट असं कुठेतरी टाकून दिलं वगैरे त्याची केअरिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग तो ड्युरेबिलिटी प्रॉडक्टच आहे, जर बघितलं गेलं तर. तर मी प्रॉडक्ट तसाच देते की तो ड्युरेबल राहील. पण अजून पण काही अॅडॉन्स होतील जे बरेच वर्ष टिकतील. असं पण आहे माझ्याकडे बरोबर. प्लॅन. नाही नाही, तू जे बनवतीयस ते फक्त फेस्टिव्ह कलेक्शन आहे तुझं आता. ओके. आय एम हं, नॉट हं. टॉकिंग अबाउट फेस्टिव्ह कलेक्शन, आय एम अच्छा. टॉकिंग अबाउट जनरल कलेक्शन, ऑल जनरल हाऊस डेकोर कलेक्शन. म्हणजे हो, आता शोपीस समजा आयटम. लिव्हिंग रूम मध्ये घरात एंट्री मारली, मला माझ्या घरामध्ये समोर कोणी एंट्री केल्या केल्या असा छानसा फुलांचा बुके दिसला पाहिजे. आणि तो असा असला पाहिजे, रिअल फुलं सारखी ठेवणं काय झेपणार नाहीये. त्याच्यामुळे ते फ्रेशच दिसतील परमनंटली. त्याला नुसतं ओल्या कपड्याने पुसलं की झालं, अशी दिसतील असं काहीतरी. किंवा अशा टाईप मध्ये काहीही, किंवा माझा फ्लावर वाजच आहे ज्याच्यात मी आर्टिफिशियल फ्लावर्स ठेवते, पण तो फ्लॉवर वाज हा वरून इतका सुंदर डेकोरेट झालेला आहे की त्याच्यात काही ठेवलेलं नसलं तरी सुद्धा तो डेकोरेटिव्ह आयटम होऊ शकतो. अशा काही गोष्टी बनवण्यामध्ये तुला विचार केलास का कधी? हो, मी घरी बनवत असते हँडमेड डेकोरेटिव्ह आयटम्स जसे बॉटल्स असतात ग्लासच्या बॉटल्स त्याला डेकोर करणं वगैरे. तर ते ॲज अ शोपीस म्हणून वगैरे वापरता येतात किंवा गिफ्टिंग पर्पजलाही वापरता येतात. तर तेही ऑप्शन्स आहेत. आणि डेकोर पीसेसमध्ये जे वॉल हँगिंग पीसेस येतात, ते पण आहे माझा प्लॅन्स. ते पण करणार आहे. ओके. मग हां, जे त्याच्यातल्या काही परमनंट गोष्टी, तुम्ही रूममध्ये यूज करू शकताय, बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये वगैरे असं. राईट, अशाही गोष्टी तू याच्यामध्ये नक्की ऍड कर. दॅट विल बी हो. रिअली वंडरफुल. कारण म्हणजे कसं की फक्त दिवाळी, नवरात्र, क्रिसमस एवढ्या पुरता बिझनेस मर्यादित न राहता
इट विल बी रनिंग राउंड द इयर. येस. काय वाटतंय? येस मॅम. शुअर. दॅट इज वन मोर सजेशन आय विल गिव्ह. काय येस. वाटतंय? हो, नक्कीच मी अप्लाय करेल या सजेशनसाठी. Anything else you want to share before we conclude? हेच म्हणणार की माझी क्राफ्टी गर्ल ऑन व्हील्स वेबसाईटवर जी अपलोड केली आहे मी माझा पेजचं प्रॉपर, तर अजून 3-4च प्रोडक्ट ॲड आहे. अजून ॲड ऑन होणार आहे जसे डिझाईन्स वाढतील आणि फोटोग्राफीचं जे होईल ते मी अपलोड करतच राहणार. तर प्लीज व्हिजिट करा माझ्या पेजलाही. आणि सक्षमा ग्रुपसाठी मी म्हणजे खूप खूप आभार मानते, की माझा हा फर्स्ट ऑनलाईन पोर्टल आहे. मला इथून रिस्पॉन्स येतो नाही येतो मी हा विचार नाही केलाय. बट येणारच आहे. सक्षमा नावच असं आहे. तर मला गॅरंटी आहे इथून छान रिस्पॉन्स भेटणार आहे. तर बघूयात फ्युचरमध्ये किती आपण पुढे जातोय सक्षमासोबत. येस, तर त्याच्यात नक्की. आणि सक्षमाच्याकडून तुला खूप बेनिफिट मिळेल याची गॅरंटी निश्चित मिळणार. कारण एक तर तुझं प्रॉडक्टच इतकं जबरदस्त आहे आणि क्रिएटिव्हिटी आहे बस. क्रिएटिव्हिटी इज देअर. ओके, सो सक्षमाकडून तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅम. थँक्यू रश्मी. पण मी त्यांना दीदीच म्हणते. येस, पहिल्यापासून ओळख आहे त्यांची माझी. बट एक फॅमिली सारखेच आहे आता ते. तर त्यांच्यामुळे मी ह्या ऑनलाईन पोर्टलला जॉइन केलं आहे. आणि रेखा मॅम तुम्हालाही थँक्यू, की तुम्ही फार छान एक्सप्लेनेशन वगैरे प्रॉडक्टचं डिस्क्रिप्शन पण तुम्ही पण कंटेंट राईट करू शकताय आपल्या सक्षमासाठी. माझ्याकडे एवढी कामं असतात बाबा. आता मी ऑलरेडी एक पुस्तक नवीन करायला सुरुवात केलेली आहे. 2 पुस्तकांचं काम चालू आहे, 3रं चालू केलंय त्यांनी. कुठे पण येस, कंटेंट रायटिंग तर चालूच असतं. ओके, सो मनापासून ऑल ओव्हर सक्षमा टीमसाठी थँक्यू. आणि बाकीचे जे वेंडर्स आहेत त्यांनाही ऑल द बेस्ट. नवीन ऑनलाईन पोर्टल जॉइन केल्यावर तुम्हालाही फार छान रिस्पॉन्स भेटेल. ती पण म्हणजे त्यांच्यासाठी पण ब्लेसिंग्स खूप सारे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. ओके, बाय.